पोरांनो या बसा. गुड आफ्टरनून. ही मी आता इक्सी प्रोसिजर करतोय. 2 मिनिटात थांबा फक्त. बघा तुम्ही हे बघितलं का? शुक्रजंतू त्याला धक्का देऊन आता मी इमोबिलायझेशन म्हणजे बेशुद्ध करतोय. तो इमोबिलायझेशन झाल्यानंतर त्या शुक्रजंतूला आता लोड केलंय या नीडल मध्ये. आता दुसऱ्या ड्रॉपलेट मध्ये जिकडे स्त्रीबीज ठेवलेलं आहे तिकडे घेऊन आलोय आणि हा एग होल्डर आहे. हा छोट्याशा मशीनच्या मदतीने हा स्त्रीबीज जे आहे ती आता मी त्याला घट्ट धरून ठेवलंय जेणेकरून स्त्रीबीज हालायला नाही पाहिजे. आता मगाशी दाखवल्याप्रमाणे ही इंजेक्शन निडल आहे. त्याच्या आतमध्ये मी मगाशी जी बघितले होते जे शुक्रजंतूला धक्का देऊन बेशुद्ध केलंय ते शुक्रजंतू आता तुम्हाला दिसेल. इकडे दिसतंय का तुम्हाला? राईट, शुक्रजंतू दिसलाय निडल मध्ये. तर हळूहळू ते शुक्रजंतू आता पुढे घेऊन आले. त्या निडलच्या टिप पर्यंत घेऊन आलोय. आता अलगद त्या स्त्रीबीज मध्ये ही सुई इंजेक्ट केली. खात्री करून घेतोय की ती स्त्रीबीज आतमध्येच आहे ना. आणि एकदा खात्री करून घेतली मग आता ह्या शुक्रजंतूला पॉझिटिव्ह प्रेशरनी देत देत स्त्रीबीजच्या आतमध्ये आम्ही इंजेक्ट करतो. दिसलं ना शुक्रजंतू आतमध्ये? अशा पद्धतीने ही मायक्रो मॅनिप्युलेशन म्हणजेच इक्सी प्रोसिजर आम्ही करत असतो. एवढी सोपी गोष्ट नाहीये. ही एक स्त्रीबीज झालं. आता ह्या पेशंटला 10 स्त्रीबीज होते. त्या 10 स्त्रीबीज साठी आम्हाला 10 शुक्रजंतूची गरज आहे. तर प्रत्येक वेळा डिश चेंज करायचा, ड्रॉपलेट चेंज करायचा, एक शुक्रजंतू शोधायचा. तो दिसायला हेल्दी दिसायला पाहिजे आणि तो हलणारा शुक्रजंतूच्या शेपटीवर जाऊन धक्का देऊन त्याला बेशुद्ध करायचं. आणि मग त्या बेशुद्ध झालेल्या शुक्रजंतूला निगेटिव्ह प्रेशरने त्या निडल मध्ये आम्ही लोड करतो आणि मग दुसऱ्या ड्रॉपलेट मध्ये जातो जिकडे स्त्रीबीज असतात. तुम्ही बघितलं त्या पद्धतीने ते इंजेक्शन निडल अलगदपणे त्या स्त्रीबीजच्या आत आम्ही इंजेक्ट करतो आणि त्याच्या आतमध्ये शुक्रजंतू असतो. मग तो शुक्रजंतू अलगदपणे त्या स्त्रीबीजच्या आतमध्ये आम्ही रोपण करतो. सर्वप्रथम मुलांनो आज इंटरनॅशनल IVF डे आहे. तुम्हाला माहितीये का IVF डे म्हणजे काय? आज बरोबर 44 वर्षापूर्वी म्हणजे 25 जुलै 1978 साली जगातलं पहिलं टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलं. काय आहे ती कथा? खूप रंजक कथा आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ही जी पेशंट होते त्या काळामध्ये तिला मुलबाळ होत नव्हतं. खूप प्रयत्न केले त्यांनी. त्यावेळी त्यांना कळालं की इंग्लंडमध्ये बॉर्नहॉल क्लिनिक नावाच्या दवाखान्यामध्ये किंवा IVF सेंटर मध्ये एक प्रयोग चालू आहे. कसला प्रयोग? इथे ज्या ज्या जोडप्यांना दिवस राहत नाही तर त्यांचे स्त्रीबीज काढून त्या स्त्रीबीज मध्ये तिच्या मिस्टरांचे शुक्रजंतूचं आम्ही रोपण करतो आणि मग त्यातनं तयार झालेला गर्भ 2-4 दिवस ठेवून चांगला गर्भ तयार झाला. आनंदाची गोष्ट आहे. मग ते गर्भ बेस्ट क्वालिटीचा गर्भ सिलेक्ट करून तो गर्भ अलगदपणे त्या पेशंटच्या गर्भाशयाच्या पिशवीत अलगदपणे त्याचं रोपण करायचं. ही घटना अगोदर होत नव्हती का? बरेच वर्ष त्याच्यावर प्रयोग चालू होता. पण 1978 साली पहिल्यांदा सक्सेस मिळाला. त्यावेळीचे जे सायंटिस्ट होते रॉबर्ट एडवर्ड आणि गायनेकोलॉजिस्ट ज्यांनी ते स्त्रीबीज काढलं त्यांचं नाव आहे स्टेप्टो. त्या दोघांच्या अथक प्रयत्नामुळे लुईस ब्राऊनचा जन्म झाला. हा लुईस ब्राऊनच्या जन्माची रंजक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती देतो. या बसतात का तुम्ही?